नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडी काढत असलेल्या आरक्षण बचाव यात्रेविषयी आहे. वंचित बहुजन आघाडीने 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. SC, ST, OBCचं आरक्षण वाचलं पाहिजे, या आरक्षणामध्ये कोणीही न येता कामा नये अशा प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली. महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने अशी भूमिका घेतली नाही. विरोधी पक्षात असणारी महाविकास आघाडी असू द्या किंवा सत्तेत असणारी महायुती असू द्या, कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठलीही एक ठोस भूमिका घेतली नाही. वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष याला अपवाद आहे. त्यांनी सरळ सरळ भूमिका घेतली की जो मराठा ओबीसी वाद चालू आहे, जो आरक्षणाचा वाद चालू आहे, त्या वादामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं, गरीब मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं, परंतु ते आरक्षण ओबीसीच्या ताटातून न देता त्यांना सेपरेट असं आरक्षण दिलं पाहिजे, अशी ठोस भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूरमध्ये आली, शाहू महाराजांना अभिवादन केलं, त्यानंतर सांगलीमध्ये आली, नंतर कोल्हापूरवरून सांगली, सांगलीवरून सोलापूर, नंतर उस्मानाबाद आणि आज लातूरमध्ये ही यात्रा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉर्नर सभा होत आहेत. प्रचंड मोठा जनसमुदायाचा सपोर्ट मिळतोय, आरक्षणवाद्यांचा सपोर्ट मिळतोय. SC, ST, OBC मोठ्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. ही यात्रेची सांगता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑगस्टला होणार आहे. बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक सभेमध्ये, कॉर्नर सभेमध्ये, बैठकांमध्ये ओबीसींना, SC, STना, आरक्षणवाद्यांना आव्हान करतायत की तुमचं आरक्षण वाचलं पाहिजे, तुमची राजकीय भूमिका तुम्ही जपली पाहिजे, तुमचं राजकीय अस्तित्व तुम्ही जपलं पाहिजे. त्यासाठी या औरंगाबादच्या सभेत, छत्रपती संभाजीनगरच्या सभेत 7 तारखेला लाखोंच्या संख्येने सामील व्हायचंय. प्रत्येक आरक्षणवाद्यांचं एक कर्तव्य आहे की त्यांनी या सभेला सामील व्हायचंय. ओबीसींना कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 100 जे सीट सोडतील, जो राजकीय पक्ष 100 सीट सोडेल, त्या राजकीय पक्षांच्या मागे ओबीसीने उभं राहिलं पाहिजे, अशी ठोस भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीला याचा किती फायदा होईल? वंचित बहुजन आघाडी जे ओबीसीसाठी मोठं आंदोलन उभा करत आहे, आरक्षणवाद्यांसाठी, SC, STसाठी मोठं आरक्षण उभं करत आहे, त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल का? बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका घेत आहेत तीही आरक्षणवाद्यांना, SC, ST, OBC ह्या आरक्षणवाद्यांना ही भूमिका पटेल का? आणि त्यातून ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहतील का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादला 7 ऑगस्टला जी मोठी जाहीर सभा होणार आहे, त्यामध्ये किती लोक येतील याबद्दल आपला देखील अंदाज काय आहे तो कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय